नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एकनाथ शिंदे यांचे 10 निर्णय ज्यामुळे एकनाथ शिंदे सध्या सर्व नेत्यांपेक्षा अधिक स्ट्रॉंग ठरत आहेत। शिंदे सरकारचे 10 मास्टर स्ट्रोक ज्यामुळे 200+ जागा महायुतीच्या फिक्स मानल्या जात आहेत। चला तर जास्त वेळ न घालवता फटाफट जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांचे 10 क्रांतिकारी निर्णय आणि योजना ज्यामुळे महायुतीची सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। लाडकी बहीण योजना सर्वात क्रांतिकारी आणि युतीला तारणारा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे दिरंगाई न करता लगेच महिलांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात आले होते। त्यानंतर उर्वरित नोव्हेंबर पर्यंतचे पैसे देखील महिलांना लगेच दिले गेले। म्हणजे एकूण आतापर्यंत 7,500 रुपये अगदी कमी काळात जवळपास 1.5 करोड महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि या सगळ्या महिलांना त्याचा लाभ झालाय। ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली आहे। महाराष्ट्रातील महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि सरकारला भरभरून आशीर्वाद दिले। आता तेच आशीर्वाद विधानसभेला मतांमध्ये परावर्तित होतील असा विश्वास युती सरकारला आहे। महिलांना तिकिटामध्ये 50% सूट। गेल्या वर्षी लाडकी बहीण योजनेसारखाच लोकप्रिय निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला, तो म्हणजे एसटी मध्ये महिलांना तिकिटामध्ये 50% सूट देण्याचा। आधीच महागाईने त्रस्त असलेल्या व घर कसं चालवायचं या विवंचनेत असलेल्या महिलांना एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी एसटीच्या तिकिटात 50% सूट देण्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर आश्चर्यकारकरित्या महिला प्रवाशांचं प्रमाण वाढल्याचं एसटी कडून स्पष्ट करण्यात आलं। त्यांच्या या निर्णयाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। काही आगारांमध्ये या निर्णयामुळे महिला प्रवासी वाढून एसटीला काही प्रमाणात फायदाही झाल्याचं सांगण्यात आलं। पर्यायानं एकनाथ शिंदे यांना निवडणुकीत याचा खूप मोठा फायदा होईल असं चित्र दिसतंय। मराठा आरक्षणाचा GR एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाचा विषय अतिशय संयमानं हाताळला। एकीकडे मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत होते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आम्ही मराठा आरक्षण देऊ, सर्व मागण्या मान्य करू असं वारंवार सांगत होते। कोर्टात आरक्षण का टिकलं नाही याचा अभ्यास करून एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण दिलं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सगळ्या संविधानिक मागण्या मान्य करून त्यांना मुंबईच्या वेशीवर थांबवलं। लोकसभेला एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण व जरांगे फॅक्टरचा फायदा झाला हे नाकारून चालणार नाही। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय एकनाथ शिंदेंनी युती सरकारच्या काळात घेतला आणि याचा फायदा जसा लोकसभेला झाला तसा विधानसभेला देखील होईल असं बोललं जात आहे। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी ज्येष्ठ नागरिकांची देखील विशेष काळजी घेतली आहे। राज्यातील सर्व धर्मीय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धापकाळाचा विचार करता ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना केली। राज्यातील सुमारे 1.25 कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल। वृद्धापकाळ, बेरोजगारी, आजारपण, विकलांगता यामध्ये ज्येष्ठांना संरक्षण मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन असे अनेक निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतले आहेत। महाराष्ट्रात 5 फेब्रुवारी 2024 रोजी वयश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। वयाच्या 65 वर्ष ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून 3,000 रुपयांची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात, ज्याचा थेट फायदा एकनाथ शिंदे यांना आणि महायुतीला या निवडणुकीत होईल असं बोललं जात आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थात मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना। महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेद्वारे आपल्या राज्यातील बेरोजगार युवकांना आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण प्रदान करते। सरकारतर्फे देण्यात येणारे हे प्रशिक्षण युवकांना मोफत दिलं जाणार आहे। याशिवाय तरुणांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे। 12वी पास विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना 6,000 रुपये, ITI किंवा पदविका असलेल्यांना 8,000 रुपये आणि तुम्ही जर पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर 10,000 रुपये तुम्हाला स्टायपंड दिला जाईल। लाडकी बहीण योजनेनंतर ही लाडका भाऊ योजना देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आणि अनेक बेरोजगार युवकांनी यासाठी अर्ज केले व त्यांना लाभ होताना दिसतोय आणि याचा देखील फायदा या विधानसभेत एकनाथ शिंदेंना महायुतीला होताना दिसेल आणि त्यामुळे 200+ जागा महायुतीच्या फिक्स मानल्या जात आहेत। मातृत्व सुरक्षा योजनेतून जवळपास 7.71 लाख लाभार्थ्यांना 98.62 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे आणि हा मुद्दा देखील शिंदेंना व महायुतीला अबकी बार 200 पार जाण्यासाठी मदत करेल अशी शक्यता वर्तवली जाते। यासोबतच मातृत्व प्रशिक्षण योजनेतून 1.37 लाख महिलांना 8 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे। तर हे होते एकनाथ शिंदे यांचे 10 मोठे निर्णय
ज्यामुळं एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि महायुती 200+ जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। आणि या 10 निर्णयामुळं शिंदे एक मजबूत नेते, सर्वसामान्यांचे नेते, जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे नेते म्हणून उदयास आलेले आहेत। त्याचा थेट फायदा त्यांना होताना दिसतोय। एकनाथ शिंदे यांच्या या क्रांतिकारी निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। या निर्णयाचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये दिसेल का? जनता कुणाला कौल देईल? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीला की महाविकास आघाडीला? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।